माझ्या पंढरीची माय, माझ्या पंढरीची माय. भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. मग ती तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असो, ही दोन्ही दृश्य एका वेळेला आपण बघता आहात. तुझा पाहुनी सोहळा रंगला माझा अभंग, गेला शिणवटा सारा मेघ झाले पांडुरंग. नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात, अश्व धावत रिंगणी नाचे विठू काळ जात. बेलवंडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्ताच्या विविध खेळांमध्ये दंग झालेल्या वैष्णवांचा रिंगणात रंग भरलेला बघायला मिळाला. मानाच्या अश्वानं वायू वेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष केला. अश्वाच्या टपाखालील धूळ कपाळी लावली. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या देखील पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलं. चांदोबाचा लिंब इथं हे रिंगण पार पडलं आणि त्याचीच ही दोन्ही दृश्य, तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण, या पहिलं उभं रिंगण, याची दोन्हीची दृश्य आपण एकाच वेळी बघता आहात. तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण होतं, दुसरं गोल रिंगण. भव्य दिव्य असं हे गोल रिंगण आपण बघितलं. बेलवंडीत ते पार पडलं. हजारो वारकरी बेलवंडीमध्ये हे रिंगण पाहण्याकरता दाखल झाले होते. ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि विठू नामाच्या नामघोषात इंदापूर तालुक्यातील बेलवंडी इथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं अश्वाचं रिंगण उत्साहात पार पडलं. टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेनं चालणाऱ्या पावलांनी या रिंगण सोहळ्यातून अनोख्या चैतन्याची ऊर्जा घेतली. दिंडीचे प्रथम जे पताकाकरी जे धारक असतात यांचं रिंगण प्रथम घेतलं जातं. त्यानंतर टाळकऱ्यांचं रिंगण घेतलं जातं. टाळकऱ्यांच्या पाठीमागे दिंडीला सेवा पुरवण्यासाठी हंडा आणि तुळस या दोन सेवेकरी असतात, त्यांचं तुळस घेतलं जातं. आणि सर्वात शेवटी आपल्या दिंडीचे आणि आपल्या सोहळ्याचे जे मानाचे अश्व असतात या अश्वांचं रिंगण या ठिकाणी घेतलं जातं. रिंगणात सुरुवातीला पोलीस आणि होमगार्ड धावले. त्यानंतर झेंडेकरी, विणेकरी आणि शेवटी अश्वांनी रिंगणी धाव घेतली. रिंगणाच्या खेळामध्ये रंगला वारकरी. टाळ मृदुंगाचा वेग, जय जयकार आणि वायू वेगानं धावणाऱ्या अश्वांनी यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं. जुन्या काळामध्ये जागा उपलब्ध होत्या, त्या ठिकाणी गोल रिंगण होत गेले. आणि पुढे वाटचालीत पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना ज्यावेळेस आपण माळीनगरला जातो त्या ठिकाणी एक उभं रिंगण होतं आणि पंढरपूरमध्ये बाजीराव विरचे एक उभं रिंगण होतं. ते रस्त्यावरच आपल्या इथून पालखीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अश्व लावला जातो. हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचं रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली. रिंगणाची परंपरा ही लौकिक अर्थानच सुरू झाली असावी. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक आणि विणेकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर सुरू होतो. टाळ मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. अनिकेत होलमसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बेलवंडी, इंदापूर. तुकोबांची पालखी असो किंवा ज्ञानरायाची पालखी असो, एक एक टप्पा पार करते आणि तसा वारकऱ्यांमध्ये उत्साह सुद्धा आपल्याला उधाणलेला बघायला मिळतोय. बेलवंडीत तुकोबारायांचं रिंगण पार पडलं, तसंच ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा सुद्धा पार पडला. तो म्हणजे चांदोबाचा लिंब इथं, आणि तेही उभं रिंगण पार पडलं. तिथे देखील वारकऱ्यांची अशीच मांदियाळी बघायला मिळाली.
वारीतील रिंगण सोहळा वारकऱ्यांसाठी पर्वणी असतो. माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड, रंगला हो वारकरी रिंगणाच्या खेळा टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी धरलेला ठेका माऊलीचा अश्व बघा आणि हरिनामाच्या गजरात रंगलेल्या फुगड्यांच्या खेळात पालखीच्या पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा चांदोबाचा लिंब मध्ये उत्साहात पार पडला. माऊली निरा नदीत आंघोळ करत होती, स्नान करत होती आणि त्या ठेवाला चितळ सरकारचे घोडे जे चित्तचे सुटले हातातून ते आज चांदोबाच्या देवळापाशी येऊन लोणंद मार्गी चांदोबा देवळापाशी येऊन थांबल्यानंतर चित्त मग पुन्हा घोडे माघारीने माऊली या लोणंद मार्गी यायला लागले. हरिनामाच्या गजरात दुमदुमलेला परिसर, लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. माऊलीचं उभं रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्त आणि वारकऱ्यांनी या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. की सातारा खोरा, वाय खोरा, अनेक ऐकून या खंडाळा, अनेक फलटण आणि संपूर्ण ही कोरेगाव ह्या रिंगणाकरता इथे येणारी माणसं आहेत. उभं रिंगण पूर्वीच आहे. सलग वाट चालत असताना वारीला काहीतरी वेगळेपण मिळालं तर हे बळ द्विगुणित होत असतं. पालखी सोहळ्यातील हे वेगळेपण म्हणजेच रिंगण सोहळा. तुझा पाहुणी सोहळा माझा रंगला अभंग, गेला शिणवटा सारा मेघ झाले पांडुरंग. नाम तुकोबाचे घेता डोले पताका डौलात, अश्वधावता रिंगणी नाचे विठू काळ जात, नाचे विठू काळ जात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, चांदोबाचा लिंब. संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मभूमी नरसी इथून आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याचं आज भव्य असं गोल रिंगण पार पडलं. केज तालुक्यातील जवळबन इथं पायी दिंडी सोहळ्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. 28 वर्षांपासून जवळबन इथं संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी पायी दिंडीचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येतं. हे वारी नावाचं लोकविद्यापीठ पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतंय. या वाटेवर थकवा जाणवू नये म्हणून हरिनामाचा गजर करताना गमतीशीर भारूड देखील ऐकायला मिळतं, ज्यामध्ये सासू सून, जाव नणंद आणि नवरा यांच्या नात्याचा उल्लेख असतो. प्रदीप महाराज पाटील यांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता खास असंच एक भारूड सादर केलं. बघूयात त्याचीच झलक. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, ओ रोडगावा हिन तुला, ओ रोडगावा हिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला. हो सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. कोणता सासरा? अहंकार रूपी सासरा. सासरा माझा गावी गेला, तिकडेचे खपवी त्या, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, सत्वर पावगे मला. पंढरपुरातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आजपासून 24 तास भाविकांना दर्शनाकरता खुलं राहणार आहे. 7 जुलैपर्यंत विठोबा रखुमाईचं दर्शन भाविकांना 24 तास घेता येणार आहे. या काळात VIP ऑनलाईन दर्शन बंद असणार आहे. देवाचे सर्व राजोपचार सुद्धा बंद असणार आहेत. आषाढी यात्रेत 24 तास उभं राहून देवाला थकवा येऊ नये म्हणून आजपासून देवाच्या पाठीला मखमली लोड देखील लावला जातो. तसंच आषाढी एकादशी काळात भाविकांना देवाचं दर्शन सुखकर व्हावं याकरता मंदिर समिती आणि प्रशासनाकडून विशेष उपाययोजना सुद्धा केल्या जातात.
बीडच्या आष्टी तालुक्यात धामणगाव इथं मुस्लिम बांधवांनी दिंडीमध्ये वारकऱ्यांसोबत फुगड्या खेळला. मनसोक्त आनंद लुटला या वारीचा. हातामध्ये भगवा झेंडा, डोक्यावर हिरवी टोपी घालून टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत हे धुंद झालेले वारकरी महाराष्ट्राची पुरोगामी ओळख करून देतात. दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना धामणगावमधील मुस्लिम बांधवांकडून नाश्ता आणि जेवण दिलं जातं. हिंदू मुस्लिम ऐक्याची ही अनोखी परंपरा गेली अनेक वर्ष हे मुस्लिम बांधव मनोभावे जपतायत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांच्या पालखी सोहळ्याचं बीडच्या पाटोदा शहरात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव आपेगाव इथून पंढरीच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचा पालखी सोहळा पाटोद्यामध्ये दाखल झालाय. दरम्यान या पालखी सोहळ्याचं महत्त्व जाणून घेतलंय दिंडी चालक विष्णू महाराज यांच्याकडून. पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी करता 16 ते 18 लाख वारकरी पंढरीत येण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. आषाढी वारी करता 6000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. वारी करता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी करता 5000 बसगाड्यांची सोय केली आहे. स्थानिक पातळीवर सोलापूर विभागाच्या 250 बसेस असणार आहेत. एकदा स्वागत भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आरोग्य विभागाच्या वतीनं महाआरोग्य शिबिर भरवण्यात येणार आहे. पंढरपुरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची तपासणी करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलंय. 3000 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी या आरोग्य शिबिरात असणार आहेत. तसंच 6 लाख भाविकांना पुरेल इतका औषध साठा देखील तयार ठेवण्यात आलाय. 27, 28 आणि 29 जुलैला हे महाआरोग्य शिबिर भरवण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींसह आज भेटी लागी जीवामध्ये इथेच थांबणार आहोत. पण भेटी लागी जीवाच्या माध्यमातून वारी विशेष वारीचा सगळा प्रवास आपण अनुभवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.